नमस्कार माझ्या भावांनो, माझ्या मैत्रिणींनो, मी तुमची सुवर्णा, अडाणी सुवर्णा. पहिल्यांदा ब्लॉग बनवते, नाही तर पहिले माझे शॉर्ट व्हिडिओच असायचे. मी आज आले मळ्यात तसे 2-3 दिवसांमुळे मी चक्कर मारत होते. रविवारी आलते हे रोप भरायला. सांगा हे रोप कसं काय वाटतंय? लाल कांद्याचं रोप आहे आणि तिकडं लाल कांदे पेरलेले आहेत, पण निम्मे कांदे पातळ झाले. त्याच्यामुळे आम्ही ते मोडणार आहेत. ते रोप उपटून काढणार, ते मोडणार, परत सारे पाडणार, परत ते लावणार आणि हे पण तिथं लावणार. आणि हा मूग दिसतोय का? काही शेंगा काळ्या पडल्यात आणि काही हिरव्याच्यात, म्हणजे काही तोडायला आल्यात. पण आता मला कळा ना कुठून सुरुवात करावा. तसं मी एक घमेलं तोडलं, इथून केलंय, पण ते सरसकट असलं म्हणजे मांडी घालून बसता येतं. ते वाकून 2 पायावर दिवस. एक तर आज मी एकटी, आई पण येत असती, पण आई नेमकी आज चालली देवाला. तेव्हा ते आता काय 5-6 दिवस नाही. आणि ह्यावेळेस मी काय मूग थोडाच केलेला आहे. हो, इथून तर तिथपर्यंत मूग केलेला आहे. पहिलं इथून तिथून असायचं, पण मी आत्ताच्या वेळेस थोडाच मूग केला, कारण ह्यावेळेस आम्हाला हार्वेस्टर यायला प्रॉब्लेम येणार आहे. कारण हे पण वावर नीट केलं आहे, पलीकडचं पण नीट केलं आहे, आणि आम्हाला वाटेचा तर खूप प्रॉब्लेम आहे. तुम्ही माझ्या काही शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं असेल. गाडी थेट आम्हाला तिकडं लावावं लागते. आता हे बोत आता भरले की डोक्यावर न्यायचे तळ्यापर्यंत, मग तिथून पुढं गाडीवर घरी. कारण मला वैयक्तिक मशीन आणायला सुद्धा बहुतेक काहीतरी अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे मी ह्या शेंगा एक बोत अर्धा मी घरी नेणार, कारण घर तर आमचं रोड टच आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळे घरी मशीनला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हा मूग माझ्या सासूबाईंचा, म्हणजे चुलत सासूबाईंचा आहे माझ्या. आणि ते पलीकड रोप आहे, ते माझ्या चुलत जावाचं रोप आहे. त्यांनी कालपासून असं तोडायला चालू केलं, वाळल्याला, कारण डुकरं पण यायला लागलेत. कांद्यातून डुकरं गेलेत, आणि त्यांचा जो खालचा मूग आहे का, तर तिकडं बोर आहे खाली, त्या बोरच्या तिथं डुकरांनी खाल्ल्यात वाटतंय शेंगा. त्याच्यामुळे त्यांनी कालपासून खालून सुरुवात केली. आणि मला कळाना तरी मी इथून एक घाम्याला भर तोडलंय, वाळल्यालं. पण ते एकटं असल्यावर पण करमत नाही ना, अजून कुणीच येईना वावरात. मी सारखी तिकडं पाहते, पण कुणी येईनाच. बाय बाय.